आपण पाहताय आज 24 तास. आज 24 तास मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातून. गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. तर या भव्य मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे यांनी मार्गदर्शन केले. तर खासदार प्रफुल्ल पटेल हे पुन्हा राज्यसभेवर निवडून आल्यानं त्यांचं प्रथमच जिल्ह्यात आगमन होताच या कार्यक्रमात दरम्यान भव्य सत्कार करण्यात आलाय. तर यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की विदर्भात खरे राष्ट्रवादी विकास ही फक्त गोंदिया व भंडारा जिल्ह्यातच आहे. मला माहीत आहे की तुमच्या मनात काय आहे. येणारी लोकसभा निवडणूक खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः लढावी. जर तुम्ही तसा सर्वे केला तर माझंच नाव पहिलं येतं असं म्हणायला देखील राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल विसरले नाहीत. मित्रांनो, मला माहित आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा विचार आहे आणि या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचेच नव्हे पण या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे. हा लोकांच्या मनामध्ये आहे. आणि दादा, तुम्ही पण सर्वे केला होता, आपण आपला पक्षाकडून सर्वे केला आहे. मी आजही तुम्हाला सांगतो, उद्या कोण लढेल ते गोष्ट वेगळी, पण सर्वे मध्ये एक नंबर नाव वारंवार येते एकच माणसाचा, त्याचं नाव आहे प्रफुल्ल पटेल आहे. तर दुसरीकडे भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस सतत लढत आहे. त्यामुळे अजून भंडारा गोंदिया लोकसभेचा मार्ग मोकळा झाला नाही. खासदार कोणीही निवडून आला तरी मला त्याची अवकात माहीत असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा विकास फक्त आम्हीच करू शकतो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असं देखील म्हणायला खासदार प्रफुल्ल पटेल विसरले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक जबाबदार पक्ष आहे. या जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून चांगल्या रीतीने काम करायचं आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आम्ही जे निर्णय आम्ही करतो त्याच्या पाठीशी आपण नेहमी उभे राहिलेले आहोत. यापुढेही आपल्याला उभा राहायचं आहे. आपण मजबूत, आपला परिवार मजबूत, आपला पक्ष एक संघ राहिला तर आपल्याला कोण जिंकू शकतो? कोणी जिंकू शकत नाही. कोणताही पक्ष असो, कोणताही व्यक्ती असो, या प्रफुल्ल पटेलांना आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना झुकू शकत नाही. मी ठामपणे तुमच्या मागे उभा आहे. काळजी करू नका. कोणी खासदार असो, आमदार असो, प्रफुल्ल पटेल जोपर्यंत आहे तोपर्यंत राष्ट्रवादींनी कुठेही पुढे मागे बघायची गरज नाही आहे. सगळ्यांची कुंडली माझ्याकडे असते. तुम्ही काळजी करू नका. कोणाला असं वाटू नका की प्रफुल्ल पटेलांच्याकडे सगळ्यांची कुंडली आहे की नाही. सगळ्यांची कुंडली आहे. तर या मेळाव्याला संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू आहेत. 65% लोकांना पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच हवे आहेत. त्यामुळे तुम्ही कामाला लागा. आम्ही लोकांचा विकास करण्यासाठी सतत सहभागी झालो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना 20,000 रुपये हेक्टरी बोनसची मदत मिळाली आहे. मी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याआधी 1,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केले आहे. आम्ही वचन पाळणारी लोक आहोत, फक्त वचन देणारे नाही असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. सध्या देशामध्ये सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीचं वार चालू आहे. तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं असं जवळपास देशातल्या 65% जनतेने ठरवलेलं आहे. लोकांची कामं करण्याकरता समाजातला शेवटचा जो माणूस आहे त्याला देखील लाभ झाला पाहिजे. आमच्या आया बहिणींना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. तिला वेगवेगळ्या योजनांचा फायदा झाला पाहिजे. हे सगळे सहकारी सांगत होते की दादा कुठेतरी सरकारमध्ये आपण गेलं पाहिजे, कामं झाली पाहिजे. एक गरीब शेतकरी आहे, त्याला मदत होण्याच्या करता आम्ही तिथं निर्णय प्रफुल्ल पटेल साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर घेतला. 15 ते 20,000 रुपये हेक्टरी आपण द्यायचे आणि तशा पद्धतीने निर्णय झाला.
मित्रांनो, आज मी तुमच्या तिथं येताना पैसे रिलीज केले, पैसे पाठवले आणि मग तुमच्याकडे मी आलेलो आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या मेळाव्यातून देखील पाहायला मिळालं की राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा गोंदिया लोकसभेची जागा महायुतीला देण्यास तयार नाही. त्यामुळे आणखी 2 दिवस प्रतीक्षा करावी लागेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यामुळे आगामी 2 दिवसात पुन्हा गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात काय बदल घडतात हे पाहण्यासारखं असेल. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.